मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. गेल्या काही दिवसांपासून विदर्भ उष्णतेमुळे होरपळून निघतोय. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या सतावतात. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. राज्यातील अनेक भागात उष्णतेचा लाटेसदृश्य स्थिती आहे. या दरम्यान अनेक भागात तापमानाचा पारा 45 अंशांवर पोहोचलाय. जगातील 100 उष्ण शहरांपैकी 98 शहरं भारतात असल्याचं समोर आलं. यामुळे भारतातील वाढत्या तापमानाविषयी चिंता व्यक्त केली जाते आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती कायम आहे. सलग दुसऱ्या दिवशी विदर्भात पारा 46 अंशांवर नोंदवला गेलाय. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात सरासरी तापमान मध्ये 3 अंशांपेक्षा अधिकची नोंद झालेली आहे. सर्व रुग्णालयांमध्ये उष्माघात व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेने कहर केलाय. या पार्श्वभूमीवर उष्णतेपासून संरक्षणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवे निर्देश जारी केले आहेत. मुंबईत महापौर बंगल्याची दुरुस्ती होणार आहे. भायखळ्याच्या राणीच्या बागेत असलेल्या 1 मजली महापौर बंगल्याच्या डागडुजीचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आलाय. या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी 2,94,00,000 खर्च येणार आहे. दूषित पाण्यामुळे मंत्रालयातील कर्मचारी हैराण झालेले आहेत. दूषित पाण्यामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना जुलाब, उलटी, पोटदुखीचा त्रास जाणवतोय. अनेक कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2,640 घरांच्या सोडतीसाठी नोंदणी, अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेसखेर म्हाडाकडून 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई मंडळाच्या काही हजार घरांसाठी लाखात अर्ज येत असताना सोडतीला मात्र प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे. राज्यातील सर्व 11वी प्रवेश ऑनलाईन आणि गुणवत्तेनुसार होणार आहेत. तर मुलींसाठी स्वतंत्र विशेष फेरीची तरतूद करण्यात आली आहे. 15 जुलैपासून 11वीचे वर्ग सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शासनानं हा महत्त्वपूर्ण निर्णय जारी केला आहे. 11वी प्रवेशासाठी राज्यस्तरीय ऑनलाईन प्रक्रियेत आतापर्यंत 5,674,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. अर्जाचा पहिला भाग भरण्यास 3 एप्रिलपर्यंत मुदत असून 4 दिवस शिल्लक आहेत. यंदा 8,806 कनिष्ठ महाविद्यालयांचा सहभाग असून सुमारे 22 लाख जागा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. राज्यात 28 आणि 29 एप्रिल असे 2 दिवस सीईटी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. 7 अभ्यासक्रमांसाठी राज्यभरातून तब्बल 71,000 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. यावर्षी या अभ्यासक्रमांसाठी 36 जिल्ह्यात विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.